राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यामध्ये अतिवृष्टी झाली होती। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये सांगितलं। भरपाईचा आकडा सांगितला, त्यासोबत सगळ्याचा हिशोब दिला। गेल्या 1.5 वर्षात म्हणजे सत्तेमध्ये आल्यापासून विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला 44,278 कोटी रुपयांची विक्रमी मदत केली गेल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने काय काय केलं या संदर्भात विस्तृत निवेदन दिलं। त्यामध्ये जवळपास 44,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना केली गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ही मदत जवळपास 1.5 वर्षांमध्ये केली गेलेली आहे। जेव्हापासून शिंदे फडणवीसांचं सरकार राज्यामध्ये आलं तेव्हापासून वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आपण विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं। भरपाई कोणकोणत्या योजनांच्या माध्यमातून दिली त्याचा आकडाही सादर केला। राज्यामधल्या शेतकऱ्यांना एकूण 44,000 कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने केली। 1.5 वर्षात शेतकऱ्यांना 44,278 कोटी रुपयांची मदत करण्यात आली। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यामधल्या टास्क फोर्सची पुनर्स्थापना करण्यात आली। धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस देण्यात आला। शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तब्बल 15,040 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला। तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आली। समृद्धी महामार्गाच्या लगत 13 कृषी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं आणि 40 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना 2,587 कोटी रुपयांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जाहीर केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।